आज मी तुम्हाला माझ्याबरोबर जे काही घडले त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा खूप मेकअपच्या बुकिंग होत्या आपल्याकडे, ब्राईडच्या बुकिंग होत्या, त्यावेळेस एक स्टुडंट माझ्याकडे आली आणि मला एक फोन आला होता की साधारण मॅडम तुम्ही खूप सुंदर सेलिब्रिटीचे मेकअप करता, तुमचे मेकअप खूप छान आहे, मला तुमच्याकडे मेकअपचा क्लास करायचा आहे. तर मी ठीक आहे म्हणाले, तुम्ही येऊन जा आणि मला भेटा म्हणे. त्यावेळेस त्या मग पार्लरला आल्या आणि त्या म्हटल्या, मॅडम माझी परिस्थिती एवढी नाही आहे की मी खूप तुमची फी हे करू शकते, म्हणजे मला फीमध्ये तुम्ही थोडंसं कन्सेशन द्या. तर मी ठीक आहे म्हणाले. म्हटलं चला एवढं आपण मेकअप शिकवतो तर एखाद्याची मदत म्हणून मी फीमध्ये थोडंसं कन्सेशन केलं तिला आणि तिने त्यावेळेस मला थोडाफार ॲडव्हान्सही दिला. त्याच्यानंतर 1-2 दिवस ती माझ्या 4-5 दिवस ती क्लासला आली, माझे प्रोडक्ट्स वगैरे पाहिले आणि 4-5 दिवसानंतर मी त्यांना फोन केला की तू क्लासला का नाही येत? तर ती म्हटली, मॅडम माझा मेहंदीचा क्लास चालू आहे आणि माझा मेहंदीचा क्लास झाला की मी येईल. मी 10-12 दिवस झाले, 15-1 दिवस झाले क्लासला आली नाही आणि मी ज्यावेळेस कॉल करते तर फोनही उचलला नाही. बरं मी ठीक आहे म्हटलं, तर मेहंदीचा क्लास असेल त्यावेळेस प्रॅक्टिस वगैरे चालू असेल तर ठीक आहे म्हणाले. मग त्यानंतर एक 20-1 दिवसानंतर डायरेक्ट मेकअप आर्टिस्टचं सर्टिफिकेट घेताना मला तिचा व्हिडिओ आला. त्यावेळेस मला असं वाटलं की म्हणजे आपल्याबरोबर ते चीट नाही करत आहे का? कारण जे माझ्याबरोबर आली, माझे प्रोडक्ट्स पाहिले, 2-4 दिवस आली, म्हणजे ती स्वतःहून आली होती की तिला कुणी पाठवलं होतं हे मी नाही सांगू शकत. मला कुणाबद्दलही काही असं सांगायचं नाही आहे की तुम्ही कुणी असं दुसऱ्याबद्दल करू नका की दुसऱ्या पार्लरमध्ये जाऊन किंवा मेकअप आर्टिस्टकडे जाऊन त्यांचं नॉलेज घेऊन 1-2 दिवसात तुम्हाला कुठलंही नॉलेज भेटणार नाही. तुम्ही किती पण प्रोडक्टची चोरी केली तरी पण ते चोरी होऊ शकत नाही, कारण जे तुमच्या हातातनं जातं, हाताखालून जातं ते सगळ्यात मेन असतं. आणि हा असा प्रकारचा किस्सा माझ्याबरोबर घडलेला आहे. तर तुमच्याबरोबर असं कधी घडतं का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. काही चूक